गेले कित्येक वर्ष ही रेल्वे स्टेशन आणि ही जी काही जबाबदारी आहे ही सिडको आणि रेल्वे यांच्यामध्ये संगनमत नसल्यामुळे आपल्याला असुविधा ज्या काही निर्माण झाल्या होत्या आणि त्याचा जेव्हाही आम्ही पाठपुरावा करायचो लोकप्रतिनिधी म्हणून, त्यावेळी लक्षात आलं की ठाणे टू वाशी तर सिडको बरोबर ऍग्रीमेंटही नव्हतं. जरी ती रेल्वे सुरू झाली तरी पुढे कोणी मेंटेन करायची. बाकीची जी स्टेशन आहेत त्याची अग्रीमेंट संपून 10 वर्ष झाली होती. सिडको हातूरमातूर काम, छोटं मोठं काम करत होत्या, कारण त्यांचंही म्हणणं होतं की आम्हाला ऑडिट ऑब्जेक्शन येतं, ती स्टेशनची अग्रीमेंटच झाली नाही, ती तुम्ही काम कसे करता. तरी सुद्धा आम्ही छोटं मोठं काम करतोय, परंतु जी काही मोठी कामं आहे, ज्या सुविधा द्यायच्या त्या दिल्या जात नव्हत्या. रेल्वेकडे गेलो की म्हणायचे ते सिडकोच्या ताब्यात आहेत. सिडको म्हणायची आमच्याशी अग्रीमेंट झालं नाहीये. आणि मग आम्ही जेव्हा मुळाशी गेलो त्यानंतर रेल्वे मंत्र्यांशी संपर्क साधला. कुठेतरी हा निर्णय घ्यायला पाहिजे. आणि आता रेल्वे ज्या पद्धतीमध्ये अत्याधुनिकीकरण होतंय त्या पद्धतीमध्ये आमचं वाशी जे काय आहे, नवी मुंबई रेल्वे आहे, त्याचं होत नाहीये. आणि मग त्यांनी त्यांचा पाठपुरावा केला. अशा पद्धतीचे आदेश दिले गेले. आमची बैठक झाली 15 मे 2026ला आणि त्या बैठकीमध्ये निर्णय अश्विनीजी वैष्णव यांच्या आदेशानुसार घेण्यात आला. त्यानंतर 3 स्टेशन ताब्यात घेतली, जी मावळ लोकसभा मतदारसंघातील होती. त्यानंतर पुढची स्टेशन घेण्याची प्रोसिजर रेल्वेकडनं थोडं पुन्हा स्लो झाली होती. पुन्हा अश्विनी वैष्णव यांच्याकडे गेल्या आठवड्यात मिटिंग झाली आणि त्यांनी निर्देश दिले की ताबडतोब जी काही आहे ती पूर्ण यंत्रणा रेल्वेच्या ताब्यात घ्यायला पाहिजे आणि रेल्वेनेच ह्या सर्व गोष्टी करायला पाहिजे. आणि यामुळे जो स्टेशनमध्ये उद्या स्टेशनमध्ये आम्ही जरी व्हिजिट करायची म्हटली तरी रेल्वे म्हणणार, रेल्वेचे अधिकारी येणार, सिडकोचे अधिकारी येणार, दोघेही मान हलवणार आणि कामाच्या बाबतीत तशाच पद्धती जैसे ती परिस्थिती. त्यामुळे आता कुठल्या तरी एका यंत्रणेकडे ही जबाबदारी पाहिजे आणि रेल्वेची स्टेशन आहेत ती रेल्वेनेच सांभाळावी, ही जी आमची मागणी होती त्या मागणीला मंजुरी मिळालेली. आणि आता रेल्वेची जी काही स्टेशन आहेत त्याचं अत्याधुनिकीकरण असेल, त्यात चांगल्या सुविधा पुरवणं, त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा उपलब्ध, चांगली शौचालय तयार करणं, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, कुठे एक्सलेटरची गरज असेल तर एक्सलेटर लावणं, या सगळ्या गोष्टी आता आम्ही स्टेशन वाईज व्हिजिट सुद्धा करणार आहोत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना घेऊन. जी काही रिक्वायरमेंट आहे पर स्टेशन त्याचा सर्वे आम्ही आमच्या पदाधिकारी द्वारकानाथ भोईर असतील, अनिकेत असेल, या सगळ्यांनी पर स्टेशन आम्ही त्यांचा एक सर्वे केला होता. त्याचा पूर्ण रिपोर्ट आम्ही अश्विनीजींकडे, वैष्णवजी जे रेल्वे मंत्री त्यांच्याकडे तो दिलेला आहे विथ फोटोग्राफ्स. आणि त्यानुसार ही सेवा चांगल्या पद्धतीने सुधारणं आणि प्रवाशांना सुविधा देणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. हे बघा, आता सुद्धा तिथे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम वरती जे काही सफाई कामगार आहेत, 350 काहीतरी सफाई कामगार आहेत, आम्ही रेल्वेकडे मागणी केलेली आहे की त्याच लोकांना जरी कॉन्ट्रॅक्ट बदललं गेलं, पुन्हा ज्या काही निविदा आहे ती निविदेची काय मुदत आहे ती सिडको करणं, पुढे कंटिन्यू करणं, ती रेल्वेने ताब्यात घेणं, नवीन कॉन्ट्रॅक्ट काढल्यानंतर स्थानिकच लोकांना काम, या ठिकाणी दुसऱ्या कोणाची हिंमत आहे काम येऊन करायची. फायदा काय स्थानिकांचा, स्थानिक नेतृत्वाचा उपयोग काय. आपण स्थानिक कामगारांवरती कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही अशा पद्धतीची मागणी रेल्वेकडे केलेली आणि मला वाटत नाही की रेल्वे ती नाकारेल. त्यांचं ते त्यांच्या पद्धतीप्रमाणे काही, परंतु स्थानिकांना पुन्हा त्या ठिकाणी जे आहेत ते कामगार आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये सफाई कामगार असेल, एक नियम आहे की जरी कॉन्ट्रॅक्टर बदलला निविदेद्वारे, जरी कॉन्ट्रॅक्टर, याच्या सुद्धा सिडकोने निविदा काढल्या होत्या, कॉन्ट्रॅक्टर बदलला तरी सफाई कामगार जे असतील त्यांना पुढे कंटिन्यू करायचं हा नियम आहे कामगार कायद्यामध्ये. जरी सेंट्रल रेल्वे असेल तरी कायदे हे त्यांना महाराष्ट्राचेच लागतात. बाहेरचे ठेकेदार कसे, त्यांनी निविदा जे काय आहे त्या सिडको मध्ये सुद्धा स्थानिक ठेकेदारच यावा किंवा असे काही नियम नव्हते. टेंडर काढतात, टेंडर मध्ये जे काय होईल, जे आहेत ते लोक पुन्हा कॉम्पिट करतील टेंडर संपल्यानंतर. आपण रेल्वेकडे मागणीच करतोय, ठेके जेव्हा कॉन्ट्रॅक्ट आपण काढतो तेव्हा भारतातली तुम्ही नियम टाकू की बाबा या ठिकाणचे घ्या. महाराष्ट्र आताही महाराष्ट्र शासनाच्या नियमामध्ये कॉन्ट्रॅक्ट आज नाहीतर ही कामं करायला ब्रिजेसची कामं करायला कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या कंपन्या आल्याच नसत्या ना. नियमाप्रमाणे ज्या काही गोष्टी आहेत त्याप्रमाणे कॉम्पिट ते लोक होतील.
आणि स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे ही आपली मागणी आहे. त्या मागणीशी आम्ही सोबत आहोत. बघा रेल्वेने स्टेशन घ्यायला पण नकारच दिला होता ना, कामं करायला नकारच देत होते ना. त्यांच्याकडनं करून घेणं आपलं काम आहे. आम्ही करू त्याचा पाठपुरावा.